साहित्य: 7-8 लसूणच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे. हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. गोठलेल्या वांग्याच्या भाजीसाठी लागणार आहेत वांगी. मी पावभर वांगी घेतलेली आहेत. चमचाभर जिरे व चमचाभर मोहरी. अशा प्रकारे वांगे उभी चिरून घ्यायची व मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची. वांग्याची भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये पडीभर तेल टाकून त्यात वांगे आधी छान फ्राय करून घ्यावे. 2 मिनिटं झाकून ठेवायचे. वांग्याची थोडी तेलात फ्राय करून घ्यायचं. मीठ टाकून थोडं मीठ टाकूया. आता वांगी थोडी साईडला करून यातच आपण जो मसाला तयार केला होता, वांगी थोडी साईडला करून यातच आपण जे वाटण तयार केलं होतं आलं, मिरची, लसूण व कोथिंबीरचं, ते जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन त्यात टाकून घ्यायचं. थोडं मोहरी, अर्धा चमचा जिरं, आणि हे वाटण. थोडी हळद आणि आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. वांग्यांमध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि भाजी चांगली शिजू द्यायची. मंद आचेवरती भाजी चांगली शिजू द्यावी. भाजीवर जे झाकण ठेवलेलं आहे त्यात देखील पाणी टाकून द्यावे, म्हणजे त्या वाफेत भाजी छान शिजून जाईल. आपली भाजी आता शिजलेली आहे. हिला छान घोटून घेऊ. हिला छान मॅश करून घेऊ, म्हणजे एक प्रकारे घोटूनच घेऊ. भाजी छान घट्ट येण्यासाठी तुम्ही यात वरण टाकू शकता. आपली घोटलेली वांग्याची भाजी झालेली आहे. यात थोडी कोथिंबीर टाकू. आता हिला सर्व करून घेऊ. तुम्हाला जर बट्टीची रेसिपी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे.